नमस्कार, दीप्सन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गावरान पद्धतीने फुलगोबीची चमचमीत अशी भाजी जी आहे ती करणार आहे। आणि व्हिडिओवर जर नवीन असाल चॅनलवर तर व्हिडिओला प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण गावरान पद्धतीने फुलगोबीची चमचमीत अशी भाजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो भाजून घेतला आहे। त्यानंतर काही बेसिक मसाले घेतले, धने आणि 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण आणि काही खडे गरम मसाले वगैरे घेतले। आणि फुलगोबी जी आहे ती मी 1 वाटी स्वच्छ धुवून निवडून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर इथे 1 टोमॅटो घेतला आहे। त्यानंतर चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, एव्हरेस्टचा मसाला, लाल तिखट आणि धनेपूड घेतली। आता हा जो मसाला आहे हा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे। पातेल्यामध्ये मी इथे 2 पळी तेल टाकलं आहे। आता तेल छान तापलं आहे आपलं। आता त्यामध्ये मी इथे टोमॅटो ॲड करणार आहे आणि हे जे मसाले घेतले होते हळद, मीठ आणि लाल तिखट वगैरे ते सुद्धा आता ॲड करून घेणार आहे यामध्ये। धनेपूड, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। आता टोमॅटो जे आहे ते छान मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहे। आता आपण जो कांदा, काही खडे गरम मसाले त्याची पेस्ट केली होती ती सुद्धा ॲड करून घेणार आहे यामध्ये। आता हा मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून यावर 5 मिनिटं असं झाकण ठेवून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू देणार आहे। आता इथे 5 मिनिटं झाले आहे। आता आपण जी फुलगोबी आहे ती सुद्धा आता यामध्ये ॲड करून घेणार आहे। आता व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे पाहू शकता 5 मिनिटं गॅसची फ्लेम लो करून ठेवल्यावर भाजीला छान असं तेल सुटलं आहे। आता पुन्हा इथे 2 ते 3 सेकंद झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत ठेवणार आहे। आता इथे आपण पाहू शकता भाजीला छान असं तेल सुटलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं तेच पाणी आपण जे इथे फुलगोबी शिजण्यासाठी टाकणार आहे। आता यावर जे झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं गॅसची फ्लेम हाय ठेवून आपली भाजी जी ती रेडी होते। 10 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची। आता इथे 10 मिनिटं झाले। आता आपण इथे पाहू शकता आपली जी फुलगोबी जी आहे ती छान शिजली आहे। इथे आपण पाहू शकता आपली गावरान पद्धतीने फुलगोबीची चमचमीत अशी भाजी जी आहे ती रेडी झाली आहे।